शेतकरी ना कमळाचा आहे, ना हाताचा आहे, ना बाणाचा आहे, ना मशालीचा शेतकरी. ती माणूस म्हणून शेती हा व्यवसाय त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती शेती करते पाशाबाई, आणि त्याच्यातनं 2 पैसे येतील, आपला प्रपंच भागल ही त्याची अपेक्षा आहे. मला वाटतं ती अपेक्षा पूर्ण करणं सरकारची जबाबदारी आहे. खरंच अतिशय दुर्दैवी अवस्था शेतकऱ्याची आहे. आपण बघितलं असेल 10,000 11,000 रुपये क्विंटलनं विकलं जाणारं सोयाबीन केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केल्याच्या नंतर आणि डीओसी आयात केल्याच्या नंतर म्हणजे सोयाबीन आयात केल्याच्या नंतर जवळपास 3,500 रुपये क्विंटलनं म्हणजे 11,000 क्विंटल रुपयानं विकणं जाणारं सोयाबीन 3,500 रुपयानं विकायची वेळ शेतकऱ्यावर येते. आणि आज त्याच्यातनं सुद्धा त्याच शेतकऱ्याला त्या ठिकाणी सांगितलं जातंय की आम्ही हमीभाव खरेदी केंद्रावर तुझं सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी करू. 4,892 रुपये भाव आहे. क्विंटल महागा 800 रुपये मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड चालू आहे. आपल्या माहितीसाठी धाराशिव मध्ये जवळपास 35,403 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईनची नोंदणी केली. आजपर्यंत जवळपास साधारणतः आपण जर बघितलं असेल तर केवळ 14,000 शेतकऱ्यांची त्या ठिकाणी खरेदी झाली आहे आणि साधारणतः जवळपास 21,403 शेतकरी आज सुद्धा खरेदी होण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. मला सांगा, ही जी खरेदी झाली 14,000 शेतकऱ्यांची ती साधारणतः 2 महिन्यात झाली. 2 महिन्यात 14,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी झालंय आणि आता उद्याच्या एका दिवसात 21,403 शेतकऱ्याचं सोयाबीन कशा पद्धतीनं खरेदी केलं जाणार आहे. मी कालच त्या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांना पण विनंती केली. त्यांना ही आकडेवारी दाखवली, त्यांना सोयाबीनचा पडलेला भाव दाखवला, त्यांना महाराष्ट्रात होत असणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल सांगितलं आणि त्यांना विनंती केली की ही जी उद्याची मुदत आहे ती आपण तातडीने त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्याचं शेवटचं सोयाबीनचं पोतं खरेदी केलं जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ही हमीभाव खरेदी केंद्र त्या ठिकाणी चालू ठेवणं सरकारची जबाबदारी आहे आणि मला वाटतं ती सरकारनं त्या ठिकाणी पार पाडावी. 11,000 रुपयाचं सोयाबीन आपण 4,892 रुपयाला खरेदी करतोय म्हणजे शेतकऱ्यावर उपकार करत नाही, पण किमान तेवढे 800 रुपये तरी मिळावे ही जर भावना केंद्र सरकारची असेल, ही जर भावना राज्यातल्या सरकारची असेल तर मला वाटतंय शेतकऱ्याचं शेवटचं पोतं जोपर्यंत खरेदी केलं जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी सरकारनं त्या ठिकाणी खरेदी केंद्र चालू खरेदी केली. मला आपल्या माध्यमातून एक सांगायचंय, प्लीज प्लीज, शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव वाढल्यावर जर सरकारला महागाई वाढते असं वाटत असेल तर त्या ठिकाणी सिमेंटच्या एका पोत्याचा भाव जो 250 रुपयाला मिळायचं सिमेंटचं पोतं आज 400-450 रुपयाला मिळतंय. त्या ठिकाणी केंद्र सरकार का कंट्रोल करत नाही त्याचा भाव, का म्हणत नाही महागाई वाढते 450 रुपयाला तुम्ही विकू नका, 250 शेतकऱ्याला भाव देतानाच महागाई का हा तुमचा सवाल आहे. ठीक आहे, हा विषय फक्त शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्यानं उत्पादित केलेला मालाचा भाव वाढल्यावरच महागाई वाढते का, ठीक आहे, याचा सुद्धा विचार मला वाटतंय मायबाप सरकारनं त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचं जगणं सुद्धा त्या ठिकाणी सरकारनं कुठंतरी मान्य करणं गरजेचं आहे. 7,000 रुपये सोयाबीनला भाव द्या म्हणून किती वर्षापूर्वी दिंडी काढली होती. 2013 मध्ये तुम्ही 2013 मध्ये शेतकऱ्याच्या सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळावा म्हणून दिंडी काढली होती आणि आज म्हणजे 2025 मध्ये म्हणजे साधारणतः आपण 12 वर्षानंतर जर 4,892 रुपये भाव देत असू तर ती योग्य आहे का? अर्थ नाही. 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायला आपण सांगितलं. 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू म्हणून. मला सांगा, त्या दुप्पट करायच्या उत्पन्नाचा तर विषय सोडून द्या, उत्पादन खर्च दुप्पट झालाय पण उत्पन्न काय दुप्पट झालेलं नाही शेतकऱ्याचं. आणि हे कधी होणार आहे? कुठली सत्ता अजून तुम्हाला हवी आहे? महाराष्ट्रातली दिली, केंद्रातली दिली, ह्या राज्यातली दिली, सगळीच दिली की आता काय राहिलं अजून?